मित्रांनो, BSc नर्सिंग CET एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म आजपासून सुरू झालेला आहे. आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना एक जरी मिस्टेक केली, तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होऊ शकतं आणि तुम्ही एक्झामसाठी ॲप्लिकेबल नसाल. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन फॉर्म एक्झॅक्टली कसा फिल करायचा, कोणत्या बॉक्समध्ये कोणती इन्फॉर्मेशन पुट करायची, ही स्टेप बाय स्टेप पाहूयात आणि यासोबतच तुम्ही कोणत्या मिस्टेक्स अव्हॉइड केल्या पाहिजेत, हे देखील पाहूयात. आता मित्रांनो, तुम्ही नर्सिंग CET या एक्झामचा सिरियसली अभ्यास करत असाल, तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही आपली लाईव्ह बॅच जॉइन करू शकता, जी 26 तारखेपासून सुरू होतीये. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कोणत्या कारणाने मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज आहेत. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. यासोबतच मेंटरशिप, काउन्सिलिंग प्रोसेस या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आता नर्सिंग सीईटी सोबत जर तुम्ही PCM सीईटी, PCB सीईटी, JEE नीट या एक्झामची प्रिपरेशन करत असाल, तर हे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि सेम फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे. आता या पाचही कोर्सची प्राइस असेल फक्त ₹10,000 आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर त्याची प्राइस असेल फक्त ₹5,000. आता मित्रांनो, कोर्स जॉइन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साइडला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाइप करा. खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. त्यासोबतच आपल्या WhatsApp ग्रुपवर ॲड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटर्सशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आता चला पाहूयात एक्झॅक्टली फॉर्म कसा फिल करायचा. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला MHCET सेल असं सर्च करायचं आहे Googleवरती. इथे फर्स्ट साईट दिसेल, त्या साईटवरती क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक होम पेज दिसेल आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे राईट साइडला CET एक्झामिनेशन पोर्टल दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय तुमच्या ID वरून. इथे मी एंटर केली माझी ईमेल ID आणि पासवर्ड आणि लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला असं पेज दिसेल. इथे पहा CET रजिस्ट्रेशन असं दिसतंय, त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचंय. इथे पहा मेडिकल एज्युकेशन UG दिसतंय, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. इथे MH नर्सिंग CET 2026 यावरती क्लिक करायचं रजिस्टर नाव म्हणून. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल, इथे क्लिक करायचंय. म्हणजे तुम्ही हे जे टर्म्स आहेत त्याला एक्सेप्ट केलंय अँड प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचे इथे डिटेल्स येतील. इथे पहा तुमचं नाव दिसतंय, अपार ID दिसतीये, आधार कार्ड, बर्थ डेट, त्यासोबतच फोन नंबर, सगळे जे तुमचे प्रायमरी पर्सनल डिटेल्स आहेत ते इथे दिसून येत आहेत. आता यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. आता इथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस दिसेल, परमनंट ऍड्रेस. इथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. आता तुम्हाला एक पेज दिसेल डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्सचा. मित्रांनो, आता पहा, या दोन गोष्टी आपण पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ऍड्रेस हे सेव्ह केलेलं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ऍड्रेस ही ऑटो पेज झाली, कारण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा तुम्ही त्या गोष्टी फिल केल्या होत्या. तुम्हाला जर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर त्यावरती देखील एक मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही ते चेक करू शकता. आता पर्सनल इन्फॉर्मेशन अँड ऍड्रेस आल्यानंतर आपल्याकडे पेज आहे, ते म्हणजे डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्सचं. आता तुम्हाला इथे ऑर्फन इन्फॉर्मेशन सिलेक्ट करायची, येस ऑर नो. त्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी OBC, त्याच्यानंतर कास्ट सिलेक्ट करायची आहे. इथे विचारलंय डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट.
म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही. अवेलेबल असेल तर अवेलेबल करा. तुम्ही अप्लाय केला असेल पण तुम्हाला अजून भेटलं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ह करा. आणि अजून तुम्ही अप्लाइड केलं नसेल तर नॉट अप्लाइड असं पुट करा. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट वरती नंबर असेल तो इथे पुट करायचा आहे. इथे व्हॅलिडिटी विचारले, अवेलेबल असेल तर अवेलेबल, नॉट अप्लाइड आणि अप्लाइड बट नॉट रिसीव्ह. हे अगेन 3 ऑप्शन्स आहेत. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर आहे का असं विचारलंय. नॉन क्रिमिलेअर असेल तर येस ऑर नो असं टाईप करा. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. आता यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स येईल. आता इथे एसएससी इन्फॉर्मेशन ऑटो फेच होईल. त्यानंतर HSC ची इन्फॉर्मेशन देखील ऑटो फेच होईल. इथे तुम्हाला फक्त टिक करायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता तुम्हाला त्यानंतर एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचंय. इथे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची इंग्लिश, कारण आपण एकाच लँग्वेज मध्ये पेपर देणार आहोत. त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचंय. स्टेट नंतर इथे एक्झाम सेंटर आहेत. प्रिफरन्स वाईज द्या. जे सेंटर तुमच्यासाठी जवळ असेल तर फर्स्ट सेंटर म्हणजे चॉईस ती करा. त्याच्यानंतर सेकंड नंबर चूज करा, थर्ड आणि फोर्थ असे तुम्हाला 4 सेंटर सिलेक्ट करायचे तुमच्या प्रायोरिटी नुसार. त्याच्यानंतर इथे सेव्ह अँड प्रोसीड करायचं. आता पहा, इथे जर तुमचा प्रिफरन्स काही चुकला असेल तर तुम्ही इथे रिसेट वरती क्लिक करून रिसेट देखील तुमचे ऑप्शन्स करू शकता. आता सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स येतील, फोटोज आणि सिग्नेचर. हे 2 आपल्याला पुट करायचे आहेत. सो फोटोज वरती क्लिक करा. याच्यानंतर इथे तुम्हाला कॅमेराचा ऍक्सेस द्यावा लागेल जेव्हा तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचे. अदरवाईज तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधून तुमचे फोटो अपलोड करू शकता. सो इथे अपलोड अ फोटो इन्स्टेड वरती क्लिक करायचंय. ब्राउज फाईल वरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुमच्या ब्राउझर मधून तुमची फोटो सिलेक्ट करा. ही AI जनरेटेड आहे. त्यानंतर ओपन करा, अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं. इथे फेस डिटेक्टेड म्हणून आलंय आणि जर तुमच्या फोटोमध्ये कुठलाही इश्यू असेल तर इथे त्याचे एरर येतील. मग ते एरर तुम्ही रिड्यूस करायचे आहेत आणि देन तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. इथे पहा, आपल्याला परफेक्ट फोटो अपलोड करायचे. सो इथे आपण क्रॉप करू शकतो अँड क्रॉप अँड अपलोड अप्लाय. ओके, सिलेक्ट झाली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर सिलेक्ट करायचे. ब्राउज फाईल करा, सिग्नेचर सिलेक्ट करा, ओपन करा. त्याच्यानंतर इथे पहा, सिग्नेचर सुद्धा डिटेक्ट झाली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. आता इथे पहा, आता इथे आपल्याला क्रॉप करायचा ऑप्शन येईल. कंप्लीट इमेज आपल्याला कव्हर करायची आहे, साईन आपली कव्हर करायची आहे. ओके, त्याच्यानंतर क्रॉप अँड अप्लायला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची इमेज देखील अपलोड झालेली आहे. नंतर फोटो टाईप सिलेक्ट करा. आधार कार्ड सिलेक्ट केलंय. अपलोड डॉक्युमेंट. आता तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. केला. त्याच्यानंतर इथे सबमिट वरती क्लिक करायचंय. आता मित्रांनो, इथे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म येईल. ऍप्लिकेशन फॉर्म रिव्ह्यू करायचा आणि त्याच्यानंतर इथे एंडला क्लिक करायचं आपल्याला. राईट क्लिक केल्यानंतर कंटिन्यू असं करा. आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ द पेमेंट, म्हणजे पेमेंट करायची आहे का विचारलंय तर येस टाईप करा. त्यानंतर तुम्हाला इथे फी दिसेल. इथे टोटल ऍप्लिकेशन फी रिक्वायर्ड टू पे, कारण एक्झामची फीस 1000 रुपये आहे. सो इथे 1000 म्हणून येईल. इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट करायचंय. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ज्या पण तुम्ही QR कोड थ्रू करणार असेल, कार्ड वरून करणार असेल तर तशा अकॉर्डिंगली तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि तुमची पेमेंट ही सक्सेसफुल करायची. आता तुम्ही एकदा का पेमेंट फी म्हणजे फी पे केली
त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. त्याशिवाय तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरला जाणार नाही. आता मित्रांनो, ही झाली सगळी प्रोसेस. मी प्रत्येक प्रोसेस डिटेलमध्ये डिस्कस केली आहे. तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील, तर तुम्ही मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. मी प्रत्येक कमेंटचा नक्कीच रिप्लाय देईल. आणि मोस्ट इम्पोर्टंट थिंग, यानंतर अजून रजिस्ट्रेशनमध्ये चेंजेस कसे करायचे, ॲडमिट कार्ड कसं येईल, एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, या वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती मी व्हिडिओ आणत असते. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. आता मित्रांनो, आपली जी बॅच सुरू केली आहे, ती तुम्ही नक्कीच जॉइन करा. ती बॅच जॉइन करायला विसरू नका. तुम्ही जर ती बॅच जॉइन केली, तर आमची गॅरंटी आहे, प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला 95+ पर्सेंटेज नक्कीच पडतील. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.